14 तारखेला 2 फेरे काढल्यात. आता उद्या सकाळी 6 वाजता बैल जाणार आहे गिरवीला. पुढचा आता जो मैदान आपला पेडगावचा, तर तिथली तयारी कशी चालू आहे? की भरपूर असे फॅन लोकांचे फोन आले की आम्ही येतो. त्याच्यामुळे अचानक मध्ये नियोजन केलं. कारण की आज बघ तर आता तुम्ही समोरच बघत आहात अखंड महाराष्ट्राचा कालीज मथुर 1001. आताशीच आपण बड्डे सेलिब्रेशन बघितला आणि राहुलदादा सोबत म्हणजे सर्व फॅन वगैरे होते आज बड्डे सेलिब्रेशनला. आता शुभमदा आपल्याशी आहेत, आपल्याजवळ आहेत, तर आता शुभमदाशी बोलू. शुभमदा, तर आज आपण बड्डे वगैरे सेलिब्रेशन करणार नव्हतो, तर अचानक काय ठरलं की बड्डे असं करायचं? अचानक म्हणजे आता दादा इथे होता, आम्ही दिवसभर इथेच होतो की भरपूर असे फॅन लोकांचे फोन आले की आम्ही येतो. त्याच्यामुळे अचानक मध्ये नियोजन केलं. कारण की आज बघतोय भरपूर असं प्रेम आज म्हणजे मथुरला भेटते, तुम्हाला भेटते, तर त्याबद्दल काय सांगाल फॅन्सना? फॅन्स म्हणजे मथुरचे जेवढे फॅन आहेत तेवढ्यांचं म्हणजे फोन मेसेज भरपूर सारं प्रेम भेटतोय की मथुर पळायला जायचं असेल नसेल तरी पण भरपूर लोकांचे म्हणजे फोन येतात, दादा बैल कसं आहे काय. सर्वांचं जीव आहे मथुरवर, म्हणूनच आजपर्यंत इथे पोचलं. कारण की आज बघा बड्डे सेलिब्रेशनसाठी कोणत्याही प्रकारचं आमंत्रण वगैरे काय नव्हतं, तरी पण एवढे सारे फॅन वगैरेंचं प्रेम तुम्हाला लाभते, त्याबद्दल काय सांगाल? आज कोणत्याही प्रकारचं कोणालाच कॉल वगैरे केला नव्हता, तरी पण सर्व जेवढे पण फॅन आहेत तेवढे स्वतःहून आले. सर्वांनी केक वगैरे घेऊन आले होते. खूप म्हणजे आनंद वाटते. आणि राहुलदादा नेहमी सांगत असतात की जे पण मथुरचे म्हणजे जे पण श्रेय आहे ते तुम्हाला आणि गौरवदाला जाते, कारण की पूर्ण देखरेख वगैरे जे तुम्ही करत असता, त्याबद्दल काय सांगता राहुलदादांचं या प्रेमाबद्दल? दादांचं तर खूप सारं प्रेम आहे, विश्वास पण आहे तेवढाच. कारण की आपण म्हणजे जे पण आहेत दादा मुले आणि मथुर मुले आहे, त्याच्यामुळं दादांचा आमच्यावर म्हणजे खूप सारा विश्वास आहे. कधी म्हणजे असं कोणतीही गोष्ट करायची असेल दादा कधी नाही बोलतच नाही, फक्त आम्ही विचारायचं काम करतो, दादा आज असं करणार आहे, दादा ओकेच बोलतो. आणि राहिला आता प्रश्न पुढचा आता जो मैदान आपला पेडगावचा, तर तिथली तयारी कशी चालू आहे आणि तिकडे मथुर कधी दिसेल घाटावर? पेडगावची तयारी तर चालू आहे आपली. मथुरला 14 तारखेला 2 फेरे काढल्यात. आता उद्या सकाळी 6 वाजता बैल जाणार आहे गिरवीला. दादा धन्यवाद. प्रतीक भाऊ बोलताय.